नमस्कार. मी विकास लवांडे. आज 28 मे 2021 मराठा आरक्षण आणि मराठा समाजातील अस्वस्थता मूळ प्रश्न या विषयावर मला आज आपल्याशी संवाद साधायचा आहे. आज मी आपल्याशी जो बोलायला आलेलो आहे तो मी ज्या पक्षात काम करतो त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता या नात्याने मी आपल्याशी बोलत नाही आहे. मी माझं वैयक्तिक जो काही मराठा आरक्षण किंवा त्या संबंधाने सामाजिक स्थितीबाबतचा जो काही मी अभ्यास केलेला आहे, मी अनेक वर्ष चळवळीत काम करतोय. सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये जवळपास 28-30 वर्ष मी सक्रिय आहे आणि त्या अनुषंगाने मला जे काय आकलन झालेलं आहे ते तुमच्यापर्यंत मांडण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. मला राजकीय बोलण्याचा उद्देश नाही आहे माझा. मराठा समाजाच्या संदर्भातले वास्तव काही गोष्टी मला मांडण्याच्या हेतूने मी आज हा व्हिडिओ करत आहे. 5 मे 2021 रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने मराठा समाजासाठी ECBC हा जो प्रवर्ग तयार करून आरक्षण राज्य सरकारने जे दिलं होतं ते माननीय कोर्टाने रद्द ठरवलेलं आहे आणि तेव्हापासून सर्वजण अस्वस्थ आहेत. मराठा समाजातले वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. त्यांच्या प्रश्नांची मांडणी, त्यांची मागणी, त्यांची अपेक्षा, काय करावं काय सुचत नाही. आणि मग मोर्चे, आंदोलनं, आदळापट, कोणाला तरी टीकेचं धनी करणे, कोणाला तरी दोषी ठरवणे, राजकीय स्वरूपाच्या चर्चा गेल्या अनेक वर्ष आणि सातत्याने सुरू आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी साधारण 2007-08 पासून प्रकर्षाने ऐरणीवर आली आणि त्यानंतर मागच्या सरकारच्या काळात नारायण राणे समिती स्थापन करण्यात आली आणि आरक्षणासंदर्भात काही भूमिका घेतल्या गेल्या. 16% आरक्षण देण्याचं त्या ठिकाणी राज्य सरकारने मान्य केलं. पुढे सरकार बदललं आणि मग न्यायमूर्ती गायकवाड समिती 8 सदस्यांची त्या ठिकाणी स्थापन केली गेली फडणवीस सरकारने आणि त्या समितीचा अहवाल आल्याच्या नंतर पुनश्च एकदा ती प्रक्रिया सुरू झाली. हायकोर्टाने त्याच्यात मान्यता दिली. कशी दिली मला माहिती नाही खरं, कारण ECBC हा प्रवर्गच राज्यघटनेला मान्य नाहीये. सुप्रीम कोर्टाचे यापूर्वीचे निकाल, इंदिरा साहनी केसमध्ये जो निकाल दिलेला की 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही. आरक्षणाचं मूलभूत जे राज्यघटनेत तरतूद आहे ती सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या जातींना किंवा त्या प्रवर्गाला आरक्षण देता येईल अशी राज्यघटनेत तरतूद आहे. पण मग सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या इतर ज्या काही जाती आहेत त्या सर्व जातींना OBC या प्रवर्गात आरक्षण दिलं गेलं. ते केंद्रामध्ये 27% आणि राज्यामध्ये 32%. मग आता पुन्हा सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करण्याची गरज का पडली? राज्यघटना किंवा सुप्रीम कोर्ट हेच म्हणणार आहे की आहे त्या प्रवर्गातच द्यावं लागेल. आणि आपल्याला तर सर्वांना आपण अशी सर्वांनी भूमिका घेतलेली की OBC जे प्रचलित आरक्षण आहे त्या प्रचलित OBC आरक्षणाला धक्का न लावता नव्याने मराठा समाजाला आरक्षण द्यायची अशी भूमिका सर्व राजकीय पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी, संघटनांनी घेतलेली आहे. ती OBC संघटनेलाही तेच अभिप्रेत आहे आणि मराठा संघटनांना काही करून आरक्षण पाहिजे. आता याच्यामध्ये अनेक पदर आहेत. मी जरा जास्ती स्पष्ट बोलणार आहे आज. कदाचित तुम्हाला असं वाटेल की विकास लवांडे काय मराठा द्रोही आहेत का, हे मराठ्यांचे विरोधक आहेत का, अशी तुम्हाला शंका येऊ शकते. कदाचित काही जण
अपुऱ्या माहितीमुळे किंवा भावनिक विचार करून मला शिवाय घालतील कदाचित, मला माहीत नाही. परंतु मला भावनिक बोलायचंच नाही, भावनिक चर्चाच करायची नाही किंवा राजकीय चर्चा सुद्धा मला करायची नाही. माझं म्हणणं आहे की मराठा आरक्षण हे मृगजळ आहे. या मृगजळाच्या पाठीशी आपण सर्वजण धावत आहोत. मराठा आरक्षण मिळणं माझ्या अभ्यासानुसार महाकठीण आहे. संसदेमध्ये त्यासाठी कायदा करावा लागेल, घटना दुरुस्ती करावी लागेल. केंद्रीय मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला आणि तत्सम इतर ज्या राज्यातल्या जाती आहेत या सर्वांना शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास म्हणून घोषित करावं लागेल. जोपर्यंत केंद्रीय मागासवर्ग आयोग मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणून घोषित करत नाही, तोपर्यंत आरक्षणाची पुढची वाट सुरू होत नाही आणि 50% पुढे आरक्षण जाणार नाही. जर यदा कदाचित नरेंद्र मोदी सरकारने संसदेमध्ये बहुमताच्या जोरावर तसा कायदा आणण्याचा प्रयत्न केला, घटना दुरुस्ती केली, तरी ती सुप्रीम कोर्टात टिकणार नाही. कारण सुप्रीम कोर्ट घटनेच्या विपरीत कुठला कायदा होत असेल तर मान्यता देणार नाही. कारण समतेचं तत्व याचं पालन व्हायला पाहिजे, ही घटनाकारांची भूमिका आहे. आणि मग मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तर मग काय होणार? मराठा युवक अस्वस्थ आहे, त्यांचे प्रश्न सुटणार कसे? खरं तर मराठ्यांचे प्रश्न काय आहेत याच्यावर फारशी चर्चा झाली नाही झाली असं नाहीये. वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आजपर्यंतच्या वेगळ्या सरकारने आणल्या. गरिबी निर्मूलनाचं साधन म्हणून जर कुणी आरक्षणाकडे बघत असेल तर ते त्यांचं अज्ञान आहे असं माझं मत आहे. मराठा समाजाची गरिबी किंवा इतर जातीतली गरिबीला जात नसते, गरिबीला धर्म नसतो, गरिबीला प्रांत नसतो. जगाच्या पाठीवर प्रत्येक देशामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये गरिबी नक्की आहे. मराठा समाजाची गरिबी सुद्धा जवळपास 70% 60% मराठा हा गरीबच आहे. बरेच जण दारिद्र्याच्या खालचे आहेत, अत्यल्पभूधारक आहेत, अल्पभूधारक आहेत, शेतकरी. अनेक जण छोटेसे व्यवसाय करून कसे तरी आपला उदरनिर्वाह चालत असतात. आणि मग गरिबीच्या प्रश्नांमुळे माझं मत आहे की मराठा समाज अस्वस्थ आहे. आर्थिक प्रश्नामुळे तो अस्वस्थ आहे. त्यामुळं आर्थिक प्रश्न किंवा गरिबीचा कार्यक्रम, गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम हा वेगळा आहे. मराठ्यांचा शैक्षणिक प्रश्न काही वर्षापासून ऐरणीवर आला. याचं कारण असं की शिक्षण महाग झालं. शिक्षणामध्ये अनेक खाजगी संस्था पुढे आल्या. शिक्षणाची फी गरिबांना परवडत नाही. अनेक संस्थांच्या मध्ये डोनेशन असते. त्यामुळं माध्यमिक शिक्षणापासूनच गरिबांच्या शिक्षणाचे हाल सुरू होतात. शहरात जाऊन शिकायचं म्हणलं तर तिथे राहण्याची सोय नसते, वसतिगृहाची सोय नसते, मेसची सोय नसते. आणि म्हणून मग असा सगळा विचार करून त्या कॉलेजची किंवा सगळी जी काही संस्थांची फी असते ती परवडत नाही. शिक्षण प्रचंड महाग बनलं. दर्जेदार शिक्षण आणि स्वस्तातलं शिक्षण जर मिळालं, सहज मिळालं, तर मराठा समाजाला शैक्षणिक मागासलेपणाची जी काही जाणीव आता होते किंवा ज्या अडचणी निर्माण होत आहेत त्या होणार नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि हे राज्य सरकारला शक्य आहे. सरकार कोणाचंही असू द्या, आज महाविकास आघाडीचं सरकार आहे, उद्या दुसरं कोणाचं असेल किंवा कदाचित परत हेच येईल, माहीत नाही. लोकशाही आहे ते जनतेच्या हातात आहे. परंतु शैक्षणिक मागासलेपण सर्व जातीतलं कमी करायला सरकारच्या हातात ती गोष्ट आहे. त्यासाठी आरक्षणाची गरज नाही, आरक्षणाची गरज भासत नाही असं माझं मत आहे. आज बजेटमध्ये जर केंद्र सरकार असो राज्य सरकार असो, बजेटमध्ये 3, 4, 5% पेक्षा आर्थिक तरतूद केली जात नाही. मग जर 5%, 6% किंवा 4% पेक्षा जास्त तरतूद बजेटमध्ये होणार नसेल तर आपले शैक्षणिक सुविधा किंवा शैक्षणिक दर्जा किंवा शैक्षणिक साधनं कशी निर्माण होतील? म्हणून शिक्षणावरचा गरिबांचा खर्च, परवडणारा विद्यार्थ्यांना खर्च जर मिळाला, ईबीसी सारख्या सवलती मराठा समाजाला अगदी अधिक त्या ठिकाणी वाटा देऊन सहज मिळावी ईबीसी सवलत आणि सर्वांना मिळावी. गरिबांना त्याची गरज आहे. आणि म्हणून गरीब मराठे जे आहेत, या गरीब मराठ्यांना शैक्षणिक सुविधा साधनं निर्माण झाली, वसतिगृहाची सोय झाली, सहज शिक्षण मिळालं, शिष्यवृत्त्या मिळाल्या, तर शिक्षण सर्वांना घेता येईल. परंतु तसं होत नाही. मराठा तरुणांना किंवा मराठा संघटनांना मला नम्रपणाने सांगायचंय, ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे
SC STचं आरक्षण असेल, ओबीसीचं आरक्षण असेल, त्यांच्यामध्ये फार शैक्षणिक दर्जा सुधारलाय सगळ्या समाजाचा असं काही नाही, की त्यांना सगळ्या सरकारी नोकऱ्या मिळाल्यात असंही काही नाही. कारण मुळात सरकारी नोकऱ्यांची संख्याच घटलेली आहे. आज केंद्र सरकारने मागच्या 5 वर्षात 3 वर्षात जर आपण पाहिलं असेल तर सरकारी ज्या केंद्र सरकारच्या मालकीच्या ज्या ज्या कंपन्या होत्या, अंगीकृत जे व्यवसाय होते, ज्यामध्ये आपल्याला आरक्षणातून नोकरी मिळू शकत होती, अशा सर्व सरकारी कंपन्यांचं खाजगीकरण केलेलं आहे. आणि कुठल्याही खाजगी क्षेत्रामध्ये किंवा खाजगी कंपनीमध्ये आरक्षण लागू नाही, आरक्षणाचा लाभ त्या ठिकाणी आपल्याला घेता येत नाही. आणि मग फक्त आरक्षणाच्या मृगजळाच्या पाठीशी आपण पळतोय ते सरकारी नोकरीसाठी. शिक्षणाचा प्रश्न राज्य सरकार सोडू शकतं, मी आधी म्हटल्याप्रमाणे. त्यातल्या ज्या अडचणी आहेत, त्यातल्या ज्या सुविधा आहेत, ते राज्य सरकारने जबाबदारी घेऊन, पुढाकार घेऊन त्याच्यावर मार्ग काढले पाहिजेत. आणि ते शक्य आहे. बजेटमध्ये तरतूद वाढवली पाहिजे. ज्या शिक्षण संस्था आहेत त्यातला थोडंसं बळ दिलं पाहिजे. विनाअनुदानित ज्या शाळा आहेत त्यांना अनुदान दिलं पाहिजे. सेमी इंग्लिशच्या शाळा असतील, इंग्लिश मिडियमच्या शाळा असतील, यांनाही थोडंसं ग्रामीण भागामध्ये यांचा पसार आता वाढलेलाच आहे बऱ्यापैकी. परंतु फिया परवडत नाहीत गरिबांना, त्या आपल्याला कशा देता येतील याच्यावर आपण मार्ग काढला पाहिजे. आता सरकारी नोकऱ्या जर उपलब्ध नाहीत तर आपण कशासाठी आरक्षण मागत आहोत असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो. जे आरक्षण मिळणार नाहीये, 50% तरतूद होऊ शकत नाही जास्ती आरक्षणाची. आणि मग तुमचं राज्य केंद्रीय मागासवर्ग आयोग जोपर्यंत तुम्हाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासले ठरवत नाही तोपर्यंत हे मिळणार नाही. राज्य सरकारच्या हातामध्ये 102 व्या घटना दुरुस्तीनंतर फारसे अधिकार राहिलेले नाहीत. मुळात राज्य सरकार किंवा आपल्यातले जे विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी असतील, सर्वानुमते एकमताने विना चर्चा विधिमंडळात ठराव मंजूर झालेला आहे. मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत महाराष्ट्रातल्या एकाही राजकीय पक्षाचे दुमत नाहीये. कोणताही राजकीय पक्ष असं म्हणत नाही की मराठ्यांना आरक्षण नको. कोणत्याही संघटना म्हणत नाहीत. मग इथे प्रश्न राहिलाच नाही. मग राहिले काय तर कायद्याच्या चौकटीत आपल्याला आरक्षण बसवता आलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या जे काय आता निकाल आलाय त्याचा अन्वयार्थ काढण्यासाठी राज्य सरकारने न्यायमूर्ती भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती त्या संदर्भातला त्या निकालाचा अन्वयार्थ काढण्यासाठी आणि पुढचे मार्गदर्शन किंवा काही सोल्युशन काढण्यासाठी राज्य सरकारने समितीचा जो अहवाल आहे तो 31 तारखेपर्यंत यायचा आहे. तो येईल, काय यायचा आहे तो. परंतु आपल्याला थोडंसं भूमिका भावनिक बाजूला ठेवावी लागेल. आज काय झाले, मराठा अस्मितेच्या माध्यमातून आपण मराठा ओबीसीकरणाकडे चाललेलो आहोत की काय अशी मला शंका येते. कारण लढाई लढताना आपण मराठी अस्मितेचीच आपण त्या ठिकाणी प्रकर्षाने दाखवतोय. आणि मराठा अस्मिता म्हणजे ओबीसीकरण करणं असं जर कोणी म्हणत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. आरडाओरडा करून, भावनिक चर्चा करून, कोणाला तरी टीका टिप्पणी करून, कोणाला तरी दोषी ठरवून, इतक्या वर्षात काही झालंच नाही, मराठ्यांसाठी कोणी काही केलंच नाही, अशा पद्धतीचे मोघम स्वरूपाची वाक्य किंवा मोघम स्वरूपाचे आरोप करून काही मिळणार नाही. आता कोणी कोणी इशारा देत आहेत की आता कोरोनाचा काळ आहे म्हणून आम्ही गप्प आहोत, नंतर आम्ही आक्रमक होणार आहोत. कुणी दंगेदोफी करण्याचे प्रयत्न करतील, तोडफोडीचे प्रयत्न करतील, जाळपोळीचे प्रयत्न करतील. त्याने काय साध्य होणार आहे? आपल्याला मराठा जातीच्या संदर्भामध्ये जे आरक्षण आपल्याला पाहिजे, ईसीबीसीचं असेल किंवा ओबीसीचं असेल, ओबीसीच्या संदर्भात आपण भूमिका स्पष्ट केलेली सगळ्यांनी की ओबीसीच्या प्रचलित आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण घ्यायचे. माझं मत ते मिळणार नाही. किती आपण प्रयत्न करूयात, किती पाठपुरावा करूयात. आज खासदार संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेऊन मागच्या आठवड्याभर ते राज्यात वेगळ्या नेत्यांच्या, वेगळ्या विचारवंतांच्या, कायदेतज्ञांच्या गाठीभेटी घेऊन त्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि काल माननीय पवार साहेबांची भेट घेतली होती. पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारला 3 पर्याय दिलेले आहेत की रिव्ह्यू पिटिशन करायचं. हे जे काय 2-3 पर्याय बाकीचे आणखी दिलेले आहेत, माझं मते तो प्रयत्न करायला हरकत नाही. जरूर प्रयत्न करावा. राज्य सरकारने त्याच्यामध्ये पूर्ण ताकद लावली पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर आपल्याकडे म्हण आहे तशी. परंतु दिसत असताना सुप्रीम कोर्टाचे 2 वेळा निकाल आलेले आहेत आणि गायकवाड समितीचा जो अहवाल आहे आपल्याकडे, त्या समितीच्या सदस्यांचं एकमत नव्हतं त्या अहवालाबद्दल. त्यातल्या काही सदस्यांनी मतभेद व्यक्त केलेले होते आणि तो गायकवाड समितीचा अहवाल विधिमंडळाच्या पटलावर न ठेवता डायरेक्ट कायद्यात रूपांतर केलं गेलं. खरं तर त्याची विधिमंडळात चर्चा होणं आवश्यक होतं. कायद्याच्या पातळीवर
सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या पातळीवर जरूर चर्चा विधिमंडळात होणं आवश्यक होतं, परंतु विना चर्चेने त्या ठिकाणी ते विधेयक मंजूर झालं आणि कायद्यात रूपांतर झालं. त्यातल्या त्रुटी शोधायला पाहिजे होत्या. तेच वकील पुन्हा सुप्रीम कोर्टात दिले गेले, तीच समितीचा अहवाल होता, वेगळं काय नव्हतं. त्यामुळे कुणी जर म्हणत असेल की राज्य सरकारने कोर्टात बाजू मांडायला कमी पडले वगैरे वगैरे, कुठं कमी पडले हे कुणी सांगत नाही. फक्त आरोप करतायत की मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडताना काहीतरी उणीव ठेवली, बाजूच मांडली नाही वगैरे वगैरे, काहीतरी बिनबुडाचे आरोप निराधार करत असतात. मला काही ते त्यात तथ्य वाटत नाही. मित्रांनो, आपल्याला वेगळे कार्यक्रम आखावे लागतील. खरं तर सारथी नावाची संस्था आहे. या सारथी नावाच्या संस्थेच्या अंतर्गत 34 प्रकारच्या मराठ्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना काढलेल्या आहेत. अद्यापपर्यंत त्या योजना मराठ्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्या योजनांची मराठा तरुणांना माहिती पण नाही. त्याच्या संदर्भात जनजागृती किंवा जाहिरातही केली गेलेली नाही. मराठा समाजातल्या तरुणांना जर सारथी संस्था एक आधार ठरणार असेल तर सारथी संस्थेला राज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या बळकट करून त्याची विभागीय पातळीवर वेगवेगळे ऑफिसेस निर्माण करून ज्या 34 वेगवेगळ्या योजना आहेत त्याचा फायदा त्या तरुणांना कसा मिळेल याच्यासाठी राज्य सरकारने अगदी कार्यक्रम जोरकसपणे राबवला पाहिजे. जर त्या योजना राबवल्या गेल्या तर मराठा समाजातल्या तरुणांचे अनेक प्रश्न सुटायला मदत होणार आहे, शैक्षणिक प्रश्न सुटायला मदत होणार आहे, अडचणी कमी होतील. दुसरा मुद्दा आहे की जर या तरुणांना नोकऱ्याशिवाय काही छोटे व्यवसाय करायचे असतील, उद्योग करायचे असतील, लघु उद्योग करायचे असतील, शेतीपूरक व्यवसाय करायचे असतील तर याच्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने 10 लाखापर्यंतची जी कर्ज मर्यादा आहे ही साधारण 20-25 लाखापर्यंत न्यायला हवी. 20-25 लाखापर्यंत जर कर्ज मर्यादा वाढवली आणि ते कर्ज सहज कमी व्याजदराने दिलं गेलं आणि बँकांच्यावर बंधनकारक पाहिजे, त्यांना कोठा ठरवून दिला पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं जर कोणाची कर्ज मागणीसाठी फाईल आली तर ती नाकारता कामा नये. त्यातल्या कागदपत्रांची अटींची जर पूर्तता केली असेल तर त्याला ते कर्ज नक्की मिळालं पाहिजे. परंतु बँकांच्यावर सुद्धा त्या ठिकाणी त्या संदर्भात बंधनकारक काही नियमावली ठेवावी लागेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत त्या बँकांना तसा कोटा ठरवून द्यावा लागेल आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कक्षा वाढवून, कर्ज मर्यादा वाढवून त्याच्यातला एक लाभ त्या तरुणांना देता येईल. दुसरं मला एक या ठिकाणी नम्रपणाने सांगायचंय, काही तरुणांना ते पटणार नाही, परंतु आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धा अजूनही आहेत. अजूनही आपल्याकडे हुंडा देणं घेण्याची पद्धती काही प्रमाणात आहेत. व्यसनाधीनता आहे. या 2-3 गोष्टीवर जर आपण पुढाकार घेऊन कार्यक्रम राबवले, ज्या ज्या मराठा संघटना आहेत, जवळपास 30-35 वेगवेगळ्या विचारधारेच्या संघटना आहेत, त्यातल्या 2 विचार प्रवाहाच्या आहेत. काही ऐन वेळेस हे मराठा हिंदू होतात. ज्यावेळी हिंदू मुस्लिमांचा प्रश्न येतो, मराठ्यांच्यातल्या काही संघटना आपोआप हिंदूमध्ये कन्वर्ट होतात. त्या मराठा म्हणून विसरून जातात, त्या हिंदू बनतात त्यावेळेस. काही मात्र त्या ठिकाणी वेगळ्या विचाराने राहतात, ते तेवढाच विचार करतात. त्या पुरोगामी विचाराच्या काही संघटना आहेत. धर्मांध विचार न करणाऱ्या संघटना सुद्धा आहेत, पण काही धर्मांध विचार करतात. आणि म्हणून मग मराठ्यांचा वापर कधी धार्मिक दंगलीसाठी सुद्धा अनेक वेळा झालेला आहे. याच्यापूर्वी जातीय दंगली घडवण्यासाठी झालेला आहे. मराठ्यांच्या संघटनांचा किंवा युवकांच्या ताकदीचा उपयोग जर कोणी राजकीय फायद्यासाठी करत असेल तर मराठ्यांनी त्याला बळी नाही पडलं पाहिजे. आज मराठा संघटना आरक्षणाच्या मागणीसाठी धावत राहतील. नेते मंडळी मराठ्यांना काय अनेकांना भडकून पण देतील की आरक्षण मिळालंच पाहिजे. मराठ्यांना वाटते आरक्षण मिळालंच पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाही. पण ते कसं मिळणार आहे, कसं मिळणार नाही या संदर्भात मात्र कुणी चर्चा करत नाही. मित्रांनो, आज आपल्या महाराष्ट्रातले सर्व छोटे मोठे राजकीय पक्ष, त्या सर्व पक्षांचे आमदार खासदार असतील, सर्व पक्षांचे नेते मंडळी असतील, आज कुणी स्पष्टपणे बोलू शकत नाहीत. मराठा संघटनांचा इतका दबाव आहे या सगळ्या राजकीय पक्षांच्यावर की ते सगळे मजबूर आहेत आणि मजबुरीपोटी कुणीही आज मराठ्यांना खरं सांगत नाहीये. कारण खरं बोललं आज या भावनिक वातावरणामध्ये मराठ्यांच्या आज आरक्षणाच्या मागणीचा हा जो काय भावनिक वातावरण आहे, चिडलेले आहेत, अस्वस्थ आहेत, अशा वातावरणामध्ये कोण खरं सांगायचं धाडस करणार? जर कुणी राजकीय नेत्याने किंवा आमदार खासदाराने किंवा प्रमुख नेत्यांनी जर खरं सांगण्याची भूमिका घेतलीच, स्पष्ट काही सांगण्याची भूमिका घेतली तर त्याचे राजकीय नुकसान होणार आहे. आणि राजकीय नुकसान होऊ नये
म्हणून सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख नेते, सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी आज स्पष्टपणे बोलू शकत नाही. ही त्यांची मजबुरी आहे असं माझं मत आहे. मी धाडस करतोय आज बोलण्याचं. मला माहिती आहे अनेक जण शिव्या देतील, पण मी जे काय अभ्यास केलाय त्या आधारे मी बोलतोय. मी मोघम बोलत नाहीये, मी अनाठाई बोलत नाहीये. आरक्षण हा आपला गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. आपल्याला आर्थिक साक्षरतेकडे जावं लागेल, आर्थिक साक्षरता करावी लागेल. मराठा संघटनांनी विशेष पुढाकार घेऊन किंवा राज्य सरकारने सुद्धा किमान कौशल्याचा जो कार्यक्रम आहे आपल्याकडे खाते स्वतंत्र नवाबभाई मलिक त्याचे मंत्री आहेत, त्या अनुषंगाने अनेक कार्यक्रम राबवता येतील. तंत्र शिक्षणाच्या संदर्भात आपल्याला काम करता येईल. मनगट मेंदूला काम मिळेल अशा पद्धतीने शिक्षण आपल्याला निर्माण करावं लागेल. केवळ रोबोट बनून चालणार नाही. आणि मग इथं उद्योग व्यवसायासाठी चालना देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. त्या दृष्टीने विशेष प्रोग्राम राबवले पाहिजेत. कदाचित काही तीर्थस्थळांचा विकासाला थोडासा फाटा दिला तरी चालेल. तीर्थस्थळं ही आपलीच आहेत, ती त्या पैशातनं तिथं जर त्याचा विकास झाला तर हरकत नाही. परंतु आज आपल्याला जगण्याचे प्रश्न जे आहेत, मूलभूत प्रश्न, याच्यावर काम करावं लागेल. आज आपण अस्मितेच्या प्रश्नावर जेवढं भांडतो, अस्मितेच्या प्रश्नावर जेवढं आपण आक्रमक होतो, तेवढं आपल्या दैनंदिन जगण्याच्या प्रश्नावर आपण का आक्रमक होत नाही. आज महागाई गगनाला भिडली. आज गॅस किती रुपयाला झाला, पेट्रोल डिझेलच्या किमती कुठे गेलेल्या आहेत, खाद्यतेल कुठे गेलेलं आहे, शेतकऱ्यांच्या शेतीचा उत्पन्नाचा खर्च दुप्पट झालेला आहे. शेती उत्पन्न दुप्पट झालेलं नाही, पण उत्पन्न खर्च मात्र दुप्पट झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी असो, छोटे शेतकरी असो, मोठे शेतकरी असो, कोरडवाहू शेतकरी असो, यांच्यावर काम करावं लागेल. दुसरं महत्वाचं काय, आपण बऱ्याच वेळा हे बोलत असताना काही जण सोशल मीडियामध्ये टाकत असतात की समान नागरी कायदा झाला पाहिजे, आम्हाला नाही आरक्षण तर कोणालाच नाही पाहिजे. हे अशा पद्धतीने बोलून चालणार नाही. आपल्याला ज्यांना आरक्षण मिळाले त्यांचा आपण द्वेष करण्याची गरज नाही, अजिबात द्वेष करण्याची गरज नाही. कारण आरक्षण त्यांनाच दिलं जातं राज्यघटनेच्या तत्वानुसार, जे सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत, ज्यांची समाजामध्ये पिछेहाट झालेली आहे, त्या समाजाला उच्च वर्गातल्या किंवा पुढारलेल्या समाजाच्या बरोबरीचं स्थान यावं म्हणून आरक्षण आहे. समता प्रस्तावित व्हावी म्हणून आरक्षण दिलं गेलेलं आहे. आज आरक्षण ज्यांना मिळाले गेले 30-40 वर्षामध्ये आपण जर आढावा घेतला, सगळ्यांना काही नोकऱ्या मिळालेल्या नाहीत सरकारी. आणि मग आरक्षण ही कुबडी आहे. त्या कुबडीचा आपण किती आधार घ्यायचा हे आपलं आपण ठरवावं लागेल. कधीतरी याच्यावर बोलावंच लागेल आपल्याला. सगळ्यांना आता समजा मराठ्यांना 16% आरक्षण मिळालं, उदाहरणार्थ धरून चला, 16% मराठ्यांना त्याचा फायदा होईल, बाकीच्याच काय, त्याच्यात पण मेरिट लागणारच आहे पुन्हा. आणि एका बाजूला मात्र समान नागरी कायदा आणा असं म्हटलं जातं मोघमपणाने, निराधार अज्ञानपणाने. त्या समान नागरी कायद्याची मागणी करणारे अनेक काही युवक आहेत. या युवकांच्या या मागणीचा गैरफायदा या राज्यातल्या एका शक्तीने उचललेला आहे. आणि त्यांना माहिती आहे समान नागरी कायद्याचा आरक्षणाचा काही संबंध नाहीये. समान नागरी कायदा जो आहे तथाकथित जो समान नागरी कायदा आहे, या समान नागरी कायद्याचं मसुदा वेगळा आहे. समान नागरी कायदा जो येऊ पाहतोय किंवा जो कुणी आणायचं म्हणतोय, त्या समान नागरी कायद्याचा अर्थ असा आहे की सर्व धर्मामध्ये जे विवाह कायदे वेगवेगळे आहेत, सर्व धर्मामध्ये दत्तक विधान कायदे वेगवेगळे आहेत, सर्व धर्मामध्ये वारसा कायदा वेगवेगळा आहे, सर्व धर्मामध्ये घटस्फोटाचे कायदे वेगवेगळे आहेत. हे चारही कायदे सर्व धर्मांसाठी एकच करायचे, त्याला समान नागरी कायदा म्हणतात, वेगळं काही नाही. आता धर्माच्या इंटरनल कायदे जे कुणाचे धर्माचे आता परंपरेने चालत आलेले आहेत प्रत्येक धर्मात, त्यात सरकारने इंटरफेअर करण्याची काही गरज नाही. मुद्दा तो वेगळा आहे. म्हणून समान नागरी कायद्याचा अर्थ कुणी असा काढू नये की समान नागरी कायदा म्हणजे आरक्षण रद्द. हा टोटल अज्ञानीपणा आहे, हे लक्षात घ्या. परत समान नागरी कायदा आणि आरक्षणाची कुणी जोड लावू नका. समान नागरी कायदा ज्यांनी आणलाय त्यांना नक्की माहिती आहे की समान नागरी कायद्याचा आरक्षणाचा संबंध नाही, म्हणून त्यांनी नवीन टूम सुरू केली. मी नाव घेतो, RSSच्या ज्या वेगवेगळ्या विंग आहेत त्यातली एक नवीन विंग त्यांनी काही दिवसापूर्वी सुरू केलेली आहे, सेव्ह मेरिट सेव्ह नेशन. ही पूर्वी त्यांची घोषणा आहे मुळात, कारण त्यांना आरक्षण नकोच आहे. RSSच्या मूलभूत तत्वज्ञानामध्ये, मूलभूत विचारधारेमध्ये उच्च जे काय जमाती आहेत त्यांची प्रतिष्ठा टिकून राहावी म्हणून, उच्च वर्णीयांची प्रतिष्ठा टिकून राहावी समाजातली म्हणून समता इथे त्यांना नकोय. आणि आरक्षण जर दिलं तर मागासलेल्या जाती, पिछड्या जाती ज्या आहेत, ज्यांना समाजामध्ये काही प्रतिष्ठा नाही, स्थान नाही, या आरक्षणामुळे समान पातळीवर येतील. आणि मग आपलं
जाती वर्ण व्यवस्था जी आहे ही वर्ण व्यवस्था संपुष्टात येईल की काय असा त्यांना धोका वाटतो. म्हणून जाती वर्ण व्यवस्थेचं जे मान्य करतात जाहीरपणाने त्यांना आरक्षण नको आहे आणि म्हणून त्यांचे हे सगळे खेळ सुरू आहेत. म्हणून त्यांनी नवीन टूम सुरू केली आता, सेव्ह मेरिट सेव्ह नेशन. याला मराठा समाजातल्या किंवा इतर कुठल्याही ओबीसी समाजातल्या कुठल्याही जातीतल्या तरुणांनी बळी पडू नये ही फसवी घोषणा आहे. या घोषणेच्या मागे लागू नका. मुळात केंद्र सरकारने 103वी घटना दुरुस्ती आणून आर्थिकदृष्ट्या मागास जे लोक आहेत त्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे. त्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना 10% जे ईडब्ल्यूएस आरक्षण आपण म्हणतो त्याचा सुद्धा काही मराठ्यांना फायदा घेता येईल. तर मराठा समाजामध्ये सुद्धा अंतर्गत पोट जाती बऱ्याच आहेत. या अनुषंगाने कुणबी वेगळा मराठा वेगळा का एक हे सगळ्या गोष्टीचं चर्वण चालूच आहे. 1960च्या दशकामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी जाहीरपणे भूमिका मांडली होती की कुणबी आणि मराठा एकच आहेत आणि तशा नोंदी त्यावेळेस काही लोकांनी करून घेतल्या. परंतु मराठा समाजातल्या उच्च समजणाऱ्या जे काही देशमुख मराठा आहेत यांनी विशेषतः त्या कुणबी स्वतःला म्हणून घ्यायला नकार दिला आणि त्यांच्या त्यावेळच्या ठिकाणी कुणबीच्या नोंदी होऊ शकल्या नाहीत. त्यामुळं विदर्भात काही प्रमाणात कुणबी आहेत, कोकणात आहेत, बाकीच्या काही ठराविक जिल्ह्यात आहेत. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा अलीकडे जुने पेपर काढून 100-125 वर्षीचे कागदपत्र, जुन्या आजोबा पंजोबांचे जन्म मृत्यूचे दाखले काढून ज्यांची कुणबीची नोंद त्या काळात लिहिलेली आहे ते वंशावळ सिद्ध करून त्यांना आता कुणबीचं प्रमाणपत्र मिळतंय. आणि ज्यांना ज्यांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळाले त्यांना राजकीय आरक्षणाचाही फायदा होतोय, सरकारी नोकरीतही होते आणि शैक्षणिकही कामात त्याचा फायदा होतोय. अशा कुणबी ज्यांचं आहे, माझं राज्य सरकारला नम्र आव्हान आहे, ज्या मराठ्यांचं कुणबीचं प्रमाणपत्र मिळणं शक्य आहे, ज्यांचे पूर्वजांचे तसे काही पुरावे आहेत, शासनाने एक स्वतंत्र कार्यक्रम त्या संदर्भातला तालुका स्तरावर राबवावा. प्रत्येक तालुका स्तरावर तहसीलदारच्या तिथे जी काही आपली रेकॉर्ड रूम आहे तिथले सगळे दप्तर त्या समाजाचं काढावं आणि ज्यांच्या पुढे कुणबी लिहिलेले आहे त्यांची वंशावळीप्रमाणे यांना कुणबी प्रमाणपत्र ज्या मराठ्यांना मिळणं शक्य आहे त्यांना ताबडतोबीने तो कार्यक्रम राबवावा अशी माझी मागणी आहे. या निमित्ताने जर त्या मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं तर त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे आपोआप. मागाशी मी सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक प्रश्न सगळ्यांचाच, गरिबांच्या संदर्भातला मागाशी मी सांगितलं उपाययोजना त्याच्या संदर्भातला की शिक्षण स्वस्त झालं पाहिजे, सर्वांना सहज शिक्षण मिळालं पाहिजे, ईबीसी सवलत त्याच्यामध्ये वाढीव प्रमाणात मिळाली पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृह काढून मुला मुलींसाठी स्वतंत्रपणे दर्जेदार वसतिगृह काढून तिथे मोफत सुविधा त्या ठिकाणी किंवा नाममात्र फी घेऊन सुरू करावी. त्यामुळे शैक्षणिक मागासलेपणाचा तिथं प्रश्न सुटू शकतो. काही कुणबींना मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र जर दिलं शासनाने पुढाकार घेऊन स्वतंत्र कार्यक्रम त्याचा राबवावा. आज काही मराठा तरुण जुनी कागदपत्र काढून कुणबीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी धडपड करत असतात. कृपया त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा आणि त्यांना प्रमाणपत्र ते मिळवून द्यावं. दुसरा मुद्दा राहिला आर्थिक साक्षरतेचा. या संदर्भात सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. उद्योग व्यवसायात आपल्याला लक्ष द्यावं लागेल. नोकरी हे फार थोड्या गोष्ट आहे. नोकरी सरकारमध्ये 1 ते 1.5% नोकऱ्या आहेत. कुणाला नोकऱ्या मिळतात? त्यामुळे आपण मराठा आरक्षणाच्या मृगजळाच्या पाठीशी न लागता होईल काय त्याच्यातनं कोणीतरी मराठा दंगली करतील, ओबीसी समाजाकडे द्वेषबुद्धीने पाहतील. या निमित्ताने माझं ओबीसी समाजाला सुद्धा आव्हान आहे नम्रपणाने. जे ओबीसी नेते आहेत, ओबीसी संघटना आहेत, ओबीसी युवक आहेत, या सगळ्यांना माझे नम्र आव्हान आहे, आपण कृपा करून मराठा समाजाला शत्रुत्वाच्या नजरेने पाहू नये. मराठा समाज आणि ओबीसी हे सगळे आपण एक आहोत, भावभाव आहोत. सर्व जाती धर्म समभाव आपल्याला छत्रपती शिवाजीराजांना शिकवलेला आहे. छत्रपती शिवाजीराजांचं हे स्वराज्य सर्व 18 पगड जातीचं 12 बलुतेदारांचं आहे. आणि मग असं असताना आपण आपल्यात मनभेद करून कुठंतरी कुणाला तरी राजकीय फायदा उठवून देऊ नका. मित्रांनो, कदाचित मराठ्यांचं संघटन वेगळं जे काही संघटना आहेत याचे कदाचित मराठ्यांचा पक्षही स्वतंत्र काढण्याच्या अनेक वेळा कोणीतरी आवाहन करतं, कोणीतरी घोषणा करत असतं. याचे प्रयत्न याच्या आधी झालेले आहेत. आताही कदाचित तसा प्रश्न होईल की मराठ्यांचा स्वतंत्र पक्ष काढा म्हणून. मराठ्यांचा पक्ष निघेल, कदाचित खासदार होतील, आमदार होतील, पण मराठ्यांचे प्रश्न तसेच राहतील. मराठ्यांनी आहे त्या कायद्यांच्या संदर्भात संविधानाच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून, कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला हे आरक्षण मिळणार आहे का नाही याचा तपास केला पाहिजे. मी स्वतः तपास केल्यामुळे धाडसाने बोलतोय. आपण किती प्रयत्न करा, जोपर्यंत केंद्रीय मागासवर्ग आयोग आपल्याला सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवत नाही, घटनेमध्ये दुरुस्ती होणार नाही, तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. आणि त्या गोष्टी शक्य नाहीत. सुप्रीम कोर्ट 50% जास्ती आरक्षण देणार नाही, हे या आधीच्या 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिलेला आहे. 5 सदस्यांच्या
खंडपीठाने निर्णय दिलेला आहे न्यायाधीशांनी. आणि मग असं असताना आपण पुन्हा पुन्हा ते चोखाळायचं म्हणतोय. आता रिव्ह्यू पिटिशन जरी केलं तरी तेवढ्या ताकदीने आपण पुन्हा मांडणार आहोत का? गायकवाड समितीचा अहवाल, हे सगळे प्रयत्न जरूर करा. त्या प्रयत्नांना माझ्या शुभेच्छा आहेत. सरकारने ताकदीने प्रयत्न करावे, कुठेही कुचराई ठेवू नये. परंतु मराठा आरक्षणावरून जे काय राजकारण कोणी करत असेल, मराठ्यांना भडकवायचं काम कोणी करत असेल, तर त्याला आपण बळी पडता कामा नये. मराठ्यांच्या गरिबीचा खरा मूळ प्रश्न आहे, मराठ्यांचा आर्थिक मूळ प्रश्न आहे. त्याच्यामुळे मराठा तरुण अस्वस्थ आहेत. शेती परवडत नाही. आज शेतीचे तुकडे झालेत. पूर्वी ज्यांना 25 एकर 40 एकर 30 एकर जमीन असायची, आज त्यांना 10 एकर 5 एकर 3 एकर 8 एकर 2 एकर अशा पद्धतीने तुकडे आलेले आहेत. त्यामुळे जमीन वाढणार नाहीये, लोकसंख्या वाढली, त्यामुळे त्याला कोणी आपण काय करू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये शेती जर परवडायची असेल तर शेतीला उद्योगाचा दर्जा दिला गेला पाहिजे. शेतीला जर उद्योगाचा दर्जा दिला तर शेतीमध्ये जे काय रोजगार निर्मितीचं मोठं एक जागा आहे, तिथे रोजगाराचे क्षेत्र मोठं आहे, ज्याचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सुद्धा शेती उत्पन्नातला मोठा वाटा मिळतो. मग त्या शेतीला जर उद्योगाचा दर्जा दिला गेला, शेतीपूरक व्यवसायाला जर आपण प्रोत्साहन दिलं गेलं, तर आरक्षणाची मागणीच येणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळं केवळ नोकरी सरकारी मिळावी यासाठी आरक्षण जर मागत असेल आपण, आणि बाकीच्या अनेक गोष्टी चांगल्या आहेत जिथे आपली जीवनमान उजळ होऊ शकतं, जीवनमानात फरक होऊ शकतो, गरीब मराठे ते पुढे येऊ शकतात. मला आणखी एक मागणी या निमित्ताने करायची की दारिद्र्यरेषेखालचा सर्वेक्षण आणि दारिद्र्यरेषेखालची यादी ही अनेक वर्षापूर्वी झालेली आहे. आज महागाईचा उच्चांक निर्देशांक वाढलेला आहे. महागाईचा उच्चांक इतका मोठा वाढलेला असताना दारिद्र्यरेषेखालची जी काय अट आहे किंवा ती जी यादी ती जुनीच आहे. केंद्र सरकारला माझी विनंती आहे, तुमच्या अखत्यारीतला तो विषय आहे की आपण दारिद्र्यरेषेखालची फेर यादी आता फेर सर्वेक्षण करून करायला पाहिजे. किमान वार्षिक उत्पन्न ज्याचं 1 लाख किंवा 1.25 लाख आहे त्याला दारिद्र्यरेषेखालचं समजलं जावं. वार्षिक 1 लाख 1.25 लाख उत्पन्न असणाऱ्याला आज दारिद्र्यरेषेखालचं समजण्याची नितांत गरज आहे. कारण आज कुठली महागाई इतकी त्याला प्रत्येक क्षेत्रात झालेली आहे की आज 2,000 रुपयामध्ये हातातल्या पिशवीत सुद्धा सामान म्हणजे येतं. इतकं 2,000 रुपयात छोटा बाजार किराणा येतो. आज महागाई इतकी वाढलेली आहे. 100 रुपये लिटर पेट्रोल झालेले आहे. त्यामुळं 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्याला बीपीएल यादी दारिद्र्यरेषेखालचं समजावं, म्हणजे त्यांना आर्थिक मागासलेपणाचं जे आरक्षण आहे ईडब्ल्यूएचं ते घेणं सोपं होईल, ते त्यांना मिळू शकतं. आणि शिवाय राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या अन्य योजनांचा लाभ त्यांना मिळू शकतो. मग ज्या निराधार महिला असतील त्यांना संजय गांधी निराधार योजनेसारखी योजना असेल, अशा बऱ्याच श्रावण बाळ योजना असेल, राज्य सरकारच्या अनेक योजना त्या ठिकाणी आहेत. याचा फायदा आपण घेतला गेला पाहिजे. आज आपल्याला केवळ भडकावून कुणीतरी आंदोलन करायला लावतील, जाळपोळ करायला लावतील, शिव्या द्यायला लावतील, टीका करायला लावतील. माननीय शरद पवार साहेबांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर बालिश पद्धतीने बिनबुडाचे निराधार आरोप करणारी काही मंडळी आहेत जाणीवपूर्वक. जुन्या नेत्यांना सगळ्यांना बदनाम करून आपण त्यांनी काहीच केलं नाही असं तावातावात बोलत असतो. हे अत्यंत गैर आहे, मोघम आहे. मित्रांनो, आपल्याला शिक्षण मिळाली त्यांना आरक्षणामुळे नाही मिळालेली. मला शिक्षण मिळालं, अनेकांना मिळालं. अनेकांना त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र आज इथं आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या पुढारलेलं आहे. राज्य सहकारीदृष्ट्या पुढारलेलं आहे. हे सगळा जो आर्थिकदृष्ट्या औद्योगिकरणामध्ये फायदा अनेकांना होते. सगळ्या जाती धर्माच्या मुलांना तिथं नोकऱ्या आहेत. सहकाराचा पाया इथे महाराष्ट्रात घातला, त्या सहकाराचं जाळं राज्यभर आहे.